नवी मुंबईमधील कंत्राटदार गजानन देवकते यांनी जीवन संपवलं। कोट्यवधींची बिलं थकल्यामुळे जीवन संपवल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। देवकतेंचं 2 कोटींचं बिल 2 वर्षांपासून थकीत असल्याची माहिती समोर येते। गजानन देवकते यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी असं कुटुंब आहे। ह्या कंत्राटदारांचे 100 कोटीच्या वरचे एक कंत्राट दाखवा। महाराष्ट्रामध्ये 6वी घटना आहे आत्महत्या केलेल्या ठेकेदारांची। फुटकळ आहे 2 कोटीचं, 1 कोटीचा, 25 लाखाचा, 50 लाखाचं काम करणारे छोट्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही। 20 पॅकेज 5-5 हजार कोटीचे 16 ठेकेदारांनाच वाटून दिलं जातं आणि या लोकांचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पैसे आहेत। यांच्या मला वाटतं की सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले। शेतकरी आत्महत्या करतो, विद्यार्थी आत्महत्या करतो, आता कंत्राटदार आत्महत्या करायला लागलाय। म्हणजे या राज्यात कोणीही सुरक्षित नाही। पक्षामध्ये फार मोठी आमच्या पक्षामध्ये फार मोठा दरोडा झाला तेव्हा उद्धवजी बोलले होते की जे घालायला आले, जे घालून गेले ते पश्चाताप होणार। आज त्यांना असा पश्चाताप झालाय की इकडे पण वाजलं जातंय, तिकडे पण वाजलं जातंय आणि कंत्राटदार आहेत ते तुमच्या जीवावर आधी काम केलेली आहे, तर मग नुसतं असं नाही वाजणार, मग असं पण वाजणार नाही। देशाला कळून चुकलं ना की कंत्राटदार लॉबीला फसवून, कंत्राटदार लॉबीला वापरून हा जो काय सत्ता पलट झालाय तो आता मुंबईकर काय देशात कळतंय।